तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या वेबसाईट वरती LMS वरती ट्युटर LMS वरती आपण कोर्स कशा पद्धतीने अपलोड करायचे. आपल्याकडे आपली एक साईट आहे ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे या नावाने. सो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मी या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. ओके, लेट मी क्लिअर. ओके, या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. आणि आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा गुगल क्रोम आपलं ओपन करून घ्यायचं आहे. आपलं गुगल क्रोम ओपन करून घ्यायचंय आणि क्रोम पण आपलं ते ओपन असायला हवं ज्याच्यावरती तुमची साईट इन्स्टॉल आहे. आता माझ्या केसमध्ये माझी वेबसाईट जी आहे ती ज्योतिष वास्तु विश्व @gmail.com या ईमेल वरती आहे. सो मी काय करणार, माझी साईट माझ्या ईमेल अकाउंटवरती ओपन करून घेणार. आता नेक्स्ट काय करायचंय, मला तिथे मला जायचंय गुगलवरती आणि सर्च करायचं आहे वास्तु विश्व वास्तुविश्व.com असं सर्च करायचं आहे. तुम्हाला देखील तुमच्या वेबसाईट वरती जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि तुम्हाला काय करायचंय, लॉग इन नावाच्या बटनवरती, लॉग इन नाव या नावाच्या बटनवरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल. तर सगळ्यात खाली थोडस इथं पाहिलं तर कंटिन्यू विथ गुगल हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर कंटिन्यू विथ गुगल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे आपल्याला आपला ईमेल आयडी जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हा वास्तु विश्व नावाचा ईमेल आयडी या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. ओके, तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईटमध्ये लॉग इन झालेलो आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्ही कोपऱ्यामध्ये पाहू शकता ज्योतिष वास्तु विश्व हे नाव तुम्हाला दिसतंय. तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं नाव दिसेल. तुम्हाला त्याच्यावरती जायचंय आणि डॅशबोर्ड या नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड नावाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिसून येतील. तर आपल्याला काय करायचंय, ट्युटर LMS नावाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. ट्युटर LMS नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल. तर इथे बघा, ऍड न्यू कोर्स, माइन, पब्लिश्ड, ड्राफ्ट, पेंडिंग, स्केड्यूल, प्रायव्हेट आणि ट्रॅश अशा प्रकारचे तुम्हाला खूप सारे कोर्सेस या ठिकाणी दिसतील. तर आता आपल्याला काय करायचंय, नवीन कोर्स जो आहे तो बनवायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं की आपल्याला असा कोर्स बनवायचा आहे. एक मेन कोर्स आपला आहे, त्याची किंमत आहे 14,999 रुपये. त्याच्यामध्ये 31 लेक्चर्स असणारा हा कोर्स आहे. ज्यामध्ये 31 लेक्चर आपण देतो. बट आता प्रॉब्लेम काय आहे की सगळेच लोक ऍट अ टाइम पेमेंट करू शकत नाही. सो आपण त्यांच्यासाठी काय करणार आहोत की आपल्या एकाच कोर्सचे 3 भाग बनवणार आहेत. 14,999 रुपयाचा जो कोर्स आहे त्याचे 3 आपण भाग त्या ठिकाणी बनवणार. 3 भाग म्हणजे कसे, एक पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंतचा किंवा 7व्या दिवसापर्यंतचा एक आपण त्या ठिकाणी क्लास घेणार. म्हणजे रेकॉर्डिंग आपण त्या कोर्समध्ये देणार, ज्याची आपण प्राइस ठेवूयात 5,000 रुपये. त्यानंतर 7 दिवसापासून 14 दिवसापर्यंतच्या कोर्स आपण घेणार, त्याची आपण प्राइस ठेवूयात 5,000 रुपये. 10,000 रुपये झाले. तर त्यानंतर राहिलेले जे कोर्सेस आहेत तर ते राहिलेले कोर्सेस आपण राहिलेले रेकॉर्डिंग आपण तिसऱ्या कोर्समध्ये टाकणार. तर त्याचे जे काही तुमचे राहिलेले फीज असतील तर टाकायचे. सो आपल्याला एक अख्खा कोर्स त्याचे 3 पार्ट बनवायचे. म्हणजे कोर्स तोच असणार, बट कोर्सचं नाव पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. चला आपण प्रॅक्टिकली पाहूयात की आपल्याला नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी शेअर बटनवर मी माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. तर मी या ठिकाणी ऍड न्यू कोर्स वरती गेल्यानंतर ऍड न्यू वरती क्लिक करतो. ऍड न्यू वरती क्लिक केल्यानंतर इथे कोर्सचं नाव मला द्यायचं आहे. माझ्या कोर्सचं नाव काय आहे, सो मी या ठिकाणी टाकतो वास्तु विशारद पार्ट 1. या ठिकाणी मी काय टाकलं, वास्तु विशारद पार्ट 1 हे नाव मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता खाली थोडस आलं की इथं पॅराग्राफ मध्ये येतं की तुम्हाला तुमच्या कोर्स बद्दलची माहिती द्यायची आहे. सो मी काय करतो, मी नवीन टॅब ओपन करतो आणि पुन्हा एकदा मी माझ्या वेबसाईट वरती जातो वास्तुविश्व.com वरती.
तर मला माझ्या कोर्स बद्दलची माहिती विचारत आहे, तर मी काय करणार आहे असं कॉपी पेस्ट करणार. तर त्याचा वास्तुविशारद नावाचा कोर्स मी सगळ्यात पहिल्यांदा हुडकतो. सापडला, या ठिकाणी मी शोधला आणि मला वास्तुविशारद नावाचा कोर्स सापडला. तर मी काय करतो, हा जो नाव लिहिलेला आहे वास्तुविशारद मास्टर, मास्टर द एन्शियंट सायन्स ऑफ, ओके, तर ह्याच्यावरती मी क्लिक करतो. आणि थोडं खाली आलं की ते अबाउट कोर्स आहे, तो मी सी मोर या बटनवरती क्लिक करतो. ओके, सी मोर बटनवरती क्लिक केल्यानंतर हे जे काय आहे हे मी सगळं कॉपी करतो. इथपर्यंत मी सगळं कॉपी करतो आणि इथे मी येऊन पेस्ट करतो. ओके, सो माझ्या कोर्स बद्दल काय काय इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही स्वतः तुमच्या कोर्स बद्दलची जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही स्वतः टाईप करू शकता. आता एक्सपर्ट्स या नावाचा ऑप्शन आहे. मी पुन्हा एकदा या वास्तुविश्वाच्या साईटवरती येतो आणि ते एक्सपर्ट जिथं कुठं दिलेलं आहे, आता इथे डे दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी असं काही दिलेलं नाही आहे. रिक्वायरमेंट्स आहे, मटेरियल इन्क्लुडेड आहे, त्यानंतर टॅग्स आहे, ऑडियन्स आहे. ओके, सो एक्सपर्ट आपण या ठिकाणी नाही टाकलं तरी चालू शकतं. सो त्यानंतर आपण पुन्हा कोर्समध्ये येऊयात. ऑथर जे आहे ते हे आहे असंच राहू द्यायचं आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट हे 0च राहू द्यायचं आहे. त्यानंतर डिफिकल्टी लेवल हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि ऑल लेवल या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं. पब्लिश कोर्स या बटनवरती क्लिक करायचं. ओके, सो हे बटन ऑफच राहू द्यायचंय. त्यानंतर हे क्यूएनए आहे हे ऑन ठेवायचं. आणि हा कोर्स पेड आहे की फ्री आहे, सो सध्या आपण हे फ्री बटनवरती आपण क्लिक करू आणि हा कोर्स आपण फ्री ठेवूयात. त्यानंतर इथे कोर्स बिल्डर आहे, या ऑप्शनकडे आपण नंतर येऊयात. त्याआधी व्हॉट विल आय लर्न हा आपल्याला आहे, की म्हणजे हा कोर्स मध्ये आल्यानंतर मी काय, मला काय शिकायला मिळेल हे मला त्या ठिकाणी सांगायचंय. सो तुम्ही तुमच्या भाषेत, तुमच्या मराठी लँग्वेज मध्ये, तुमच्या इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहू शकता. परंतु सध्याच्या स्थितीला मी काय करणार आहे, मी माझ्या पुन्हा एकदा वेबसाईट वरती जाणार आहे आणि इथे मला दिलेले व्हॉट विल आय लर्न. सो इथं मी काय करतो, हे सगळं कॉपी करतो. हे सगळं कॉपी करतो आहे असं माझ्या वेबसाईट मध्ये येऊन पेस्ट करतो. त्यानंतर टार्गेटेड ऑडियन्स. सो इथं आपल्याला टार्गेटेड ऑडियन्स दिलेला आहे का आपल्याला शोधायचं आहे. सो ऑडियन्स, तो आपल्याला इथे ऑडियन्स आहे ना, हा ऑडियन्स वाला टॅब हा पूर्णपणे कॉपी करायचा आहे. म्हणजे ही, हा कोर्स नेमका कोणासाठी आहे हे आपण पूर्णपणे कॉपी केलं. या ठिकाणी मी कॉपी केलं, पुन्हा एकदा माझ्या वेबसाईट मध्ये येतो आणि इथे ऑडियन्स वरती येऊन पेस्ट करतो. आता ओके, सो आता कोर्स टोटल ड्युरेशन म्हणजे तुमचा कोर्स किती तासांचा आहे, तुमचा कोर्स किती तासांचा आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. आता मी माझ्या पार्ट 1 मध्ये 7 लेक्चर देणार आहे आणि एक लेक्चर माझा त्या ठिकाणी 1 तासाचा आहे असं मी धरून चालतो. म्हणजे तुमचे जेवढे लेक्चर आहे आणि तेवढे तास तुम्हाला टाकायचे. समजा आता माझा 7 लेक्चर आहे तर माझं 7 तासांचं, तर इथं मी काय करतो 7 असं लिहितो. म्हणजे हा कोर्स, हा पार्ट 1 जो आहे तो 7 तासांचा झाला. तर मटेरियल इन्क्लुडेड म्हणजे हा कोर्स तुम्हाला शिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, फिजिकल गोष्टी कोणकोणत्या लागतात, तर ते देखील मी इथे दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. बट ठीक आहे. ओके, इथं बघा मटेरियल इन्क्लुडेड, तर हे आपण कॉपी करूयात. पुन्हा एकदा कॉपी केलं की ते आपल्या कोर्सच्या वेबसाईटवरती येऊयात, इथे पेस्ट करूयात. आता इथं रिक्वायरमेंट आणि इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो आपण काय करूयात, पुन्हा एकदा आपल्या वेबसाईटवरती जाऊयात. हे आहे असं कॉपी करूयात. रिक्वायरमेंट काय काय लागतात तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता, मॅन्युअली देखील लिहू शकता. बट आहे सध्या माझ्याकडे त्यामुळे मी कॉपी करतो. सो हे रिक्वायरमेंट मी कॉपी केलं आणि इथे येऊन मी पुन्हा एकदा ह्या रिक्वायरमेंट पेस्ट करतो. सो या ठिकाणी मी केलेलं आहे. त्यानंतर कोर्स इंट्रोडक्शन व्हिडिओ, कोर्स इंट्रो व्हिडिओ, इथे तुम्हाला व्हिडिओ नावाचा ऑप्शन येतोय. तर इथे काय करायचंय, सिलेक्ट व्हिडिओ सोर्स या बटनवरती क्लिक करायचं आणि युट्यूब सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे तुम्हाला तुमच्या कोर्सची लिंक द्यायची आहे. म्हणजे आता हे बघा, आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं आपल्याला.
आपल्याला आपला युट्यूब चॅनल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. सो मी काय करतो, माझं युट्यूब चॅनल या ठिकाणी ओपन करून घेतो. ओके. सो या ठिकाणी मी माझं युट्यूब चॅनल जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. आणि मी काय करतो, प्लेलिस्ट वरती जातो. आता इंट्रोडक्शन व्हिडिओ म्हणजे काय असतं ते नेमकं मी तुम्हाला सांगतो. आता आपण काय करूयात, एक एक वर्ग कोणता तरी घेऊयात. सो मी काय करतो, या ठिकाणी एक माझी कोणती तरी प्लेलिस्ट जी आहे ती सिलेक्ट करतो. वास्तुवर्ग विप्र हा वाला ही वाली प्लेलिस्ट मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. आणि या प्लेलिस्ट मध्ये जो पहिला दिवस असणार आहे, म्हणजे पहिल्या दिवसाचा जो व्हिडिओ असणार आहे ना, पहिल्या दिवसाचं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चरचे लिंक आपल्याला घ्यायची आहे. अशी लिंक आपण कॉपी करायची. लिंक कॉपी केली की आपण इथे येणार आणि इथे पेस्ट करून देणार ही लिंक. म्हणजे तुमच्या लेक्चरमध्ये कोणी तुमच्या कोर्समध्ये तुमच्या वेबसाईटला आलं, तुमच्या कोर्समध्ये कोणी आलं तर त्याला कोर्स जॉईन करायच्या आधी हा एक व्हिडिओ दिसणार, जो तुमचा 1 तासाचा असेल, 2 तासाचा असेल, जेवढा काही तुमचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसणार. कोणाला, जो ज्याला कोर्स विकत घ्यायचा आहे त्याला. त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला थोडंसं ह्या साईडला देखील आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सो इथे कोर्स कॅटेगरी नावाचं ऑप्शन आहे. तर इथे मी काय करतो, माझ्या कोर्सची कॅटेगरी आहे वास्तू. सो इथे मी वास्तू शोधतो आणि या वास्तूला टिक करतो. त्यानंतर थोडंसं आणखीन खाली गेल्यानंतर या सेक्शनला आपल्याला काय करायचं आहे, नाही, टॅग नावाचा ऑप्शन आहे. टॅग नावाच्या ऑप्शन खाली चूज फ्रॉम मोस्ट युज्ड टॅग याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला जे जे मोठ्या अक्षरात दिसतंय, अंकशास्त्र गुरुजी, उमेश कुलकर्णी, वास्तू विश्व, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती फक्त एकदा क्लिक केलं तरी चालतं. त्यानंतर एक छोटंसं ऑप्शन आहे फीचर इमेज नावाचं. याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आणि जो कोर्सचा फोटो असेल तो कोर्सचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. सो आता मी डेमो म्हणून हा फोटो घेतो, सिलेक्ट फीचर इमेज करतो. ओके. आणि तुम्ही, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. सिलेक्ट फीचर इमेज, सेट फीचर इमेज वरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे अपलोड मीडियावरती जायचं आणि सिलेक्ट मीडिया करून तुमच्या गॅलरीमधून, तुमच्या कॉम्प्युटरमधून या ठिकाणी फोटो जो आहे तो अपलोड करायचा. परंतु आता सध्याच्याला इथे मी काय करतो, मीडिया लायब्ररीवरती क्लिक करतो आणि या ठिकाणी एक कोणता तरी तुम्हाला डेमोसाठी दाखवतो. सो मी हा इमेज सिलेक्ट करतो आणि सेट फीचर इमेज या बटनवरती क्लिक करतो. ओके. सो या ठिकाणी आपला कोर्सचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो तयार झालेला आहे. आता कोर्समध्ये लेक्चर कसे ऍड करायचे ते पाहूयात आपण. थोडंसं आपण इथे आल्यानंतर इथे तुम्हाला कोर्स बिल्डर नावाचा ऑप्शन दिसतोय. सो आपल्याला इथे काय करायचंय, ऍड न्यू टॉपिक या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं विचारतं टॉपिक नेम, म्हणजे टॉपिकचं नाव काय आहे ते. आता या ठिकाणी मी टाकतो डे 1. सॉरी, इथे मी काय करतो, इंट्रोडक्शन लिहितो. इंट्रो. सो इंट्रो लिहितो आणि ऍड टॉपिक या बटनवरती मी क्लिक करतो. आता हा झाला माझा डे 1. सो आता इथं काय करायचं, लेसन वरती क्लिक करायचं. लेसन, एक कोर्स तुमचा, सॉरी, एक काम करूयात आपण, वेगवेगळे मॉडेल तयार करायलाच नको, एकाच मॉडेलमध्ये आपण सगळे कोर्सेस ऍड करूयात. तर आपण काय करूयात, इंट्रो बटन वरती क्लिक करून इथे आपण काय करूयात, आपल्या क्लासचं नाव टाकूयात, वास्तू विशारद. ओके. वास्तू विशारद पार्ट 1. ओके. आणि इथे अपडेट टॉपिक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे लेसन जे आहे, लेसन नावाचं बटन आहे, या लेसन नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे लेसनचं नाव, इथं ड्राफ्ट लेसन आहे, सो इथं आपण काय करायचं, डे 1 टाकायचं, डे 1. आणि थोडस खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर इथं एक पेस्ट युट्यूब लिंक नावाचं बटन दिसतंय. पुन्हा एकदा युट्यूब मध्ये जायचं, तुमची प्लेलिस्ट ओपन करायची आणि दुसऱ्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा पुन्हा एकदा लिंक कॉपी करायची. डे 1 ची लिंक पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी कॉपी करायची आहे आणि इथे यायचं तुमच्या कोर्समध्ये.
ही लिंक पुन्हा पेस्ट करायची. डे 1 तुमचा तयार झाला. अपडेट लेसन वरती क्लिक केलं की तुमचा डे 1 झाला. आता लेसन ऍड लेसन वरती क्लिक करायचं. थोडंसं वरती स्क्रोल करायचं. ते ड्राफ्ट लेसन नावाचं ऑप्शन येतंय. इथे तुम्हाला डे 2 असं टाईप करायचं. ओके. आणि इथे तुम्हाला खाली आलं की युट्यूबची लिंक विचारत आहे. सो पुन्हा एकदा युट्यूबमध्ये जायचं. डे 2 तुमचा घ्यायचा. त्याची लिंक कॉपी करायची. लिंक कॉपी केल्यानंतर इथे येऊन पुन्हा एकदा ती लिंक पेस्ट करायची आणि अपडेट लेसन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आता हे 2 लेसन झाले तर परत एकदा लेसन बटनवरती क्लिक करायचं. त्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून इथं ड्राफ्ट लेसन नावाचं बटन आहे. इथे तुम्हाला टाईप करायचं डे 3. ओके. डे 3 टाईप करायचं. पुन्हा एकदा इथं खाली यायचं. इथं युट्यूबची लिंक विचारत आहे. सो इथं तिसऱ्या दिवसाची लिंक तुम्ही कॉपी करायची. हे पॉज करूयात. ही तिसऱ्या दिवसाची लिंक कॉपी करायची. पुन्हा एकदा इथे यायचं. ही लिंक इथे पेस्ट करायची आणि अपडेट लेसन करायचं. असे तुमचे पहिल्या पार्टमध्ये जेवढे काही लेसन्स असतील. सो मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला अख्खा जो कोर्स आहे तो 31 दिवसांचा आहे. पण हे 31 दिवसांचा कोर्स आपल्याला काही पार्ट्स मध्ये द्यायचा आहे. म्हणजे जो 2,500 फीस भरेल त्याला पार्ट 1, सॉरी, जो 5,000 फीस भरेल त्याला पार्ट 1, जो 10,000 फीस भरेल त्याला पार्ट 1 पार्ट 2, आणि जो 15,000 फीस भरेल त्याला पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 असं द्यायचंय. सो त्याच्यासाठी मी काय करणार, पार्ट 1 मध्ये फक्त आणि फक्त 7च लेसन ऍड करणार. पार्ट 2 मध्ये 7 पासून 14 पर्यंत ऍड करणार आणि पार्ट 3 मध्ये 14 पासून 31 पर्यंतचे सगळे लेसन त्या ठिकाणी ऍड करणार. सो अशा प्रकारे आपण पार्ट 1 जो आहे तो डेमोसाठी बनवला. समजा या ठिकाणी तुम्ही समजून चाला की 7 लेसन मी या ठिकाणी ऍड केलेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, थोडं सगळ्यात वरती यायचं आहे आणि पब्लिश नावाचं बटन दिसत आहे. तर पब्लिश नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पब्लिश नावाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कोर्स तुमच्या वेबसाईटवरती दिसतो. आता तुम्हाला इथं ऍड न्यूच्या खाली एक कोर्स पब्लिश्ड व्ह्यू कोर्स नावाचं बटन दिसतंय. तर व्ह्यू कोर्स नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुमचा हा जो आहे हा कोर्सचं नाव वास्तुविशारद पार्ट 1. कोर्सची कॅटेगरी कोणती आहे, वास्तू. त्यानंतर हा इंट्रोडक्शन व्हिडिओ, म्हणजे तुमच्या कोर्समध्ये कोणी येऊ किंवा नाही येऊ त्याला हा व्हिडिओ दिसणार. म्हणजे कोर्समध्ये तुम्ही एनरोल करा किंवा ना करा, म्हणजे कोर्समध्ये काय आहे हे थोडक्यात माहिती सांगणारा हा व्हिडिओ असतो. तर आपण काय करतो, डे 1चाच व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो. त्यानंतर अबाउट कोर्स, जे आपण टाकलं कोर्स बद्दलची माहिती ती या ठिकाणी दिसते. त्यानंतर कोर्स व्हॉट विल यू लर्न, तुम्ही कोर्समध्ये काय शिकणार आहात ते या ठिकाणी दिसतं. त्यानंतर कोर्स कंटेंट, तर वास्तुविशारद पार्ट 1 एक याच्यावरती क्लिक केलं की डे 1 डे 2 डे 3 असं या ठिकाणी तुम्हाला दिसतं. ओके. डे 1 किती मिनिटाचा आहे, 33 मिनिटांचा आहे. डे 2 कितीचा आहे, 6 मिनिटांचा आहे. डे 3 कितीचा आहे, 31 मिनिटांचा आहे. ओके. त्यानंतर कोर्स बाय वास्तुविश्व या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी येत असतं ऑटोमॅटिक. त्यानंतर मटेरियल इन्क्लूड, हे सगळं आपण टाकलेलं आहे ते या ठिकाणी येतं. रिक्वायरमेंट काय काय आहे ते या ठिकाणी येतं. ओके. टॅग्स मध्ये अंकशास्त्र गुरुजी, ओके ओके, आपण जे जे काय टाकले ते या ठिकाणी येतं. ओके. सो आता आपल्याला काय करायचंय, आता हा पार्ट 1 तयार झाला. आता कोर्स लिस्ट मध्ये तुम्ही क्लिक केलं की कोर्स लिस्ट मध्ये हे या ठिकाणी तुम्ही बघा, जो आपण इमेज टाकला होता लाल कलरचा तो इमेज या ठिकाणी येऊन जातोय वास्तू विशारद पार्ट 1 नावाने. हे बाकीचे कोर्सेस आहेत आपले, हे फुल रेडी कोर्स आहेत. म्हणजे रेडी म्हणजे कसं की पेमेंट केलं, 14,999चं पेमेंट केलं की लोक हे कोर्स बघू शकतात. परंतु आता सगळेच लोक ऍट अ टाइम 14,999 रुपये देऊ शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी आपण काय करायचं, पार्ट बनवायचं. पहिल्या पार्टमध्ये 7 व्हिडिओ दिसणार. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये 7 पासून 14 पर्यंतचे व्हिडिओ दिसणार. तिसऱ्या पार्टमध्ये 14 पासून 20 पर्यंतचे व्हिडिओ दिसणार. आणि तिसऱ्या पार्टमध्ये 14 पासून 20 पर्यंतचे व्हिडिओ दिसणार. आणि चौथ्या पार्टमध्ये 20 पासून 30 पर्यंतचे व्हिडिओ दिसणार. असे 3 म्हणा 4 म्हणा, आपण जेवढे पाहिजे तेवढे पार्ट या ठिकाणी बनवू शकतो. सो आपला पार्ट 1 या ठिकाणी तयार झालेला आहे. सो आता आपल्याला काय करायचंय, व्ह्यू कोर्स. त्यानंतर आता कोर्स बघून झाला की पुन्हा एकदा इथे तुम्हाला एक छोटस नाव दिसतंय, ज्योतिष वास्तु विश्व पुणे. या नावावरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड वरती जायचं आहे. त्यानंतर ट्युटर LMS नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ऍड न्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला टाकायचं आहे वास्तू
विशारद पार्ट 2. ओके. आणि ह्या बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत त्या सेम पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. ओके, सगळ्या प्रोसेस सेम केल्या की या ठिकाणी तुम्हाला कोर्स बिल्डर नावाचं ऑप्शन येतं. सो आता आपल्याला काय करायचं आहे, ऍड न्यू कोर्स वरती क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा एकदा वास्तू विशारद पार्ट नाव टाकायचं आहे. मी काय करतो, शॉर्ट मध्ये वास्तू वास्तू 2 करतो. ओके, ऍड टॉपिक वरती क्लिक करायचं आहे. आता इथे लेसन या बटन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ड्राफ्ट लेसन नाव आहे, इथे तुम्हाला टाईप करायचं आहे डे 7. डे 7 असं टाईप करायचं आहे आणि पुन्हा एकदा युट्यूब मध्ये यायचं. ओके, सो 7 पासून आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. सो मित्रांनो, क्लिअर झालं आपण कशा पद्धतीने आपण आपल्या वेबसाईट वरती कोर्स अपडेट करू शकतो, कोर्स लॉन्च करू शकतो, कोर्स सेव्ह करू शकतो. ओके, धन्यवाद.